कल्पना करा, जर आकाशातील पर्वत फक्त स्थिर नसून ताऱ्यांची निर्मिती करत असतील तर? तुम्ही पाहत असलेली ही उंच, शिखरांसारखी रचना दगडाची नाही, तर ती गॅस आणि धुळीपासून बनलेली आहे. ही रचना पपिस आणि वेला या दक्षिणेकडील तारकासमूहांच्या सीमेवर पृथ्वीपासून सुमारे 1300 प्रकाशवर्ष दूर आहे. या रचनांच्या कडा चमकत आहेत. ते का? कारण जवळच्या गरम ताऱ्यांमधून येणारा अल्ट्राव्हायोलेट प्रकाश या गॅसला आकार देतो आणि त्याच्या कडांना उजळवतो. या संरचनांना कॉमिटरी ग्लोब्युल्स म्हणतात. त्या फक्त तरंगत नाहीत, तर त्यांना प्रचंड शक्ती ढकलत आहे. यामध्ये वेला, सुपरनोव्हा अवशेष या प्रचंड स्फोटाचा प्रभावही आहे. त्या स्फोटामुळेच या रचनांना वाऱ्याने उडाल्यासारखा मागे झुकलेला आकार मिळाला आहे. पण खरी गोष्ट आत घडते आहे. या गडद, धुरीने भरलेल्या भागांमध्ये गुरुत्वाकर्षण हळूहळू काम करत आहे. थंड गॅस एकत्र येत आहे आणि नवीन ताऱ्यांची निर्मिती सुरू आहे. या समूहातील CG30 नावाच्या एका ग्लोब्युलमध्ये हलकी लालसर चमक दिसते. ही एक महत्त्वाची खूण आहे. नवजात तारा अवकाशात ऊर्जायुक्त जेट्स फेकत आहे. काराच्या ओघात हे नवीन तारे मोठे होतील आणि त्याचवेळी त्यांनी तयार केलेले ढग हळूहळू नष्ट करतील. ही आहे निर्माण आणि विनाशाची अखंड साखळी. विश्वाच्या अफाट प्रमाणात घडणारी, चमकणाऱ्या कडांपासून नवीन ताऱ्यांच्या जन्मापर्यंत. ही आकाशातील पर्वतसदृश रचना आपल्याला दाखवते की विश्वात निर्माण प्रक्रिया कधीच थांबत नाही. जर तुम्हाला हा प्रवास आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आमच्यासोबत विश्वाच्या आणखी रहस्यांचा शोध घ्या.